नेपाळ सध्या धुमसतंय. जगातला पहिला जेनझी उठाव झालाय आणि अस्थिर सरकार, भ्रष्ट सरकार तिथल्या जेनझीनं उलथावून टाकलेलं आहे. जेनझी म्हणजे आज ज्यांचं वय 25 वर्ष झालंय अशी जनरेशन, आणि याच जनरेशनच्या समोर बेरोजगारी होती. दुसरीकडे धनदांडगे, व्यापारी, त्यांच्याशी संगनमत असलेले मंत्री संत्री, अगदी पंतप्रधान सुद्धा ऐश करत होते. आणि त्यामुळे हे तरुण भडकले आणि त्यांनी ते सगळं उद्ध्वस्त करून टाकलं. पण या निमित्तानं भारतात एक वेगळीच चर्चा सुरू झालेली आहे. अशाच पद्धतीचा उठाव भारतातही होणार अशा सांकेतिक पोस्ट काही लोक टाकतायत. तुम्ही सोशल मीडियावरती आहात तर तुम्हाला नव्यानं सांगण्याची गरज नाहीये. फेसबुक, इंस्टाग्रामवरती स्वतःला पुरोगामी म्हणवणारा एक गट आहे, तर दुसरा गट हा सत्ताधारी, विशेषतः भाजप समर्थकांचा असतो. त्यांना भक्त म्हणून चिडवलं जातं. त्यांना भक्त म्हटलं की ते पुरोगामी गटाला पुरोगामी असं म्हणून डिवसतात. आपल्याकडे हे फेसबुकवरती, ट्विटरवरती वॉर नेहमी सुरू असतं. त्यामुळे नेपाळच्या निमित्तानं चर्चा सुरू झालेली आहे की आपल्याकडेही लवकरच असा उठाव होईल आणि इथल्या व्यवस्थेला उलथवून टाकलं जाईल. पण खरंच हे शक्य आहे का? नेपाळमध्ये कोणत्या मुद्द्यावरती वातावरण तापलेलं आहे आणि भारतात तशी उद्रेकासारखी परिस्थिती आहे का, हे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अमोल किन्होळकर. आपण पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन. सोशल मीडियावरती बंदी हे नेपाळच्या या आंदोलनाचं कारण नाहीये. ते फक्त एक निमित्त ठरलंय. खरं कारण आहे त्या देशात बोकाळलेला भ्रष्टाचार, योग्यता नसतानाही नेपो किड्सला मिळणारं प्राधान्य, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या तरुणाईच्या हाताला काम नसणं, बेरोजगारी. ही 3 महत्वाची कारण आहे या नेपाळला उद्ध्वस्त करणारी. पण आपल्याकडे चर्चा सुरू झालेली आहे की आपल्या देशातही लवकरच अशी परिस्थिती येणार आहे. काहींनी तर थेट सरकारला इशारा देणाऱ्या सोशल मीडियावरती पोस्टही केलेल्या आहेत. बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, म्यानमार, अफगाणिस्तान आणि आता नेपाळ. पुढचा नंबर कोणता? अर्थात लिहिणाऱ्याला भारताकडे बोट दाखवायचं असतं. मग प्रश्न पडतो, हे खरंच आपल्या देशातही होऊ शकतं का? आपल्या देशातली तरुणाई हे करू शकते का, जे नेपाळच्या जेनझीने करून दाखवलंय? सविस्तर एक एक मुद्दा घेऊयात. सुरुवातीला बोलूयात भ्रष्टाचाराविषयी. आपल्या देशात भ्रष्टाचार नाहीये का? तर आहे. प्रचंड भ्रष्टाचार आहे. इतका भ्रष्टाचार आहे की आपल्या देशातल्या नेत्यांनी त्यांच्या पुढच्या 70 पिढ्या ऐशो आरामामध्ये जगतील इतक्या तिजोऱ्या भरून ठेवलेल्या आहेत. तुम्ही आपल्या देशातले भ्रष्टाचाराचे आकडे बघितले तर 100-200 कोटीची तर हल्ली बातमीही कोणी करत नाही. 10-20 हजार कोटींचा आकडा असेल तर हल्ली दखल घेतली जाते. लाखो कोटींचे भ्रष्टाचार होतात. विशेष म्हणजे सत्तेतले विरोधकांवरती करतात, विरोधकातले सत्ताधाऱ्यांवरती आरोप करतात. पण पुढे त्याचं काय होतं? काहीच नाही. एवढी आपल्या देशामध्ये लोकांची मनाची तयारी झालेली आहे की सरकारी कार्यालयामध्ये लाच दिल्याशिवाय कामच होत नाही. सरकारी अधिकारी, मग चपराशापासून IAS IPS पर्यंत सचिव लेव्हलला सगळे यामध्ये असतात. सगळीकडे सिस्टमला कीड लागलेली आहे. त्यात एखादा प्रामाणिक अधिकारी असेल तर काय होतं हे अख्ख्या महाराष्ट्रानं गेल्या आठवड्यात बघितलं. एका महिला IPS अधिकाऱ्याला कसं धमकावलं जातं. आमचा ऐका, नाहीतर तुकाराम मुंडेंसारख्या बदल्यांसाठी तयार राहा. IAS IPS अधिकारी आणि कर्मचारी यांची एक लॉबी आहे आपल्याकडे, जी मंत्री, नेते यांच्यासाठी काम करत असते. तेच सरकार चालवतात. कामात निष्काळजीपणा, भ्रष्टाचार, चुकीची आकडेवारी देणं, बनावट कागदपत्र बनवणं, हे सगळे प्रकार सर्रास घडतायत. शासकीय योजनांचा लाभ लोकांना मिळत नाही, गरजूंपर्यंत योजना पोहोचत नाही, भलतेच लाभ घेतात. आताच लाडकी बहीण योजना ताजं उदाहरण आहे. काही पुरुषांनी लाडकी बहीणचा लाभ घेतलाय. हे कसं होतं? तर आपली सिस्टम भ्रष्ट म्हणून होतं. आणि त्यामुळे भ्रष्टाचाराचं एक अदृश्य जाळ आहे आपल्याकडे, आणि स्वातंत्र्यानंतर पिढ्यानपिढ्या लोक त्यामध्ये अडकलेले आहेत. दुसरा मुद्दा नेपो किड्सचा, ज्याला आपण घराणेशाही म्हणतो. घराणेशाही आपल्या देशात आहे. नेत्यांची मुलं राजकारणामध्ये येतात आणि त्यांना पक्षातलं मोठं पद दिलं जातं. सत्ता आली तर त्यांना मंत्री केलं जातं. किती उदाहरणं आहेत, नावं घेण्याची गरज नाहीये. तुमच्या समोर अनेक चेहरे आले असतील. आणि वर्षानुवर्ष कार्यकर्ते सतरंजा उचलत बसतात. यामध्ये दोष नेत्यांचा नाहीये, इथल्या कार्यकर्त्यांचा आहे. असं म्हटलं जातं की आपला जो DNA आहे तो गुलामीचा आहे. आज काढा लिस्ट. कितीतरी नेत्यांची मुलं मुली परदेशामध्ये शिकतात, लंडन अमेरिकेत आहेत, त्यांच्या फॉरेन ट्रिप्स असतात. आणि कार्यकर्ता कशासाठी वापरतात? आंदोलनासाठी, रस्ते अडवण्यासाठी, दहीहंडी फोडण्यासाठी. कधी बघितलंय का एखाद्या नेत्याचा मुलगा दहीहंडी पथकामध्ये आहे? तो तिथे सुपारी देऊन बोलवलेल्या नटीसोबत
स्टेजवरती फोटो काढत असतो। ही वास्तव परिस्थिती आहे आणि यावरती कोणीही बोलत नाहीये। आणि हे नेपोटिझम राजकीय क्षेत्रातच नाही, सिने क्षेत्रात आहे, नाटक क्षेत्रात आहे, कलेच्या क्षेत्रात आहे। त्यामुळे ज्यांच्यात खरा टॅलेंट आहे, जे खरे पात्र आहे, त्यांच्या पदरात निराशा असते। नेपाळमध्ये सुद्धा हेच झालंय। नेत्यांची मुलं परदेशात मजा मारत होते म्हणून सोशल मीडियावरती #politicians nepo baby नेपाल, #nepo kids आणि #nepo babies यासारख्या हॅशटॅग वापरून एक मोठी मोहीम सुरू केली गेली। आपल्या देशातही काही फार वेगळी परिस्थिती नाहीये। तिसरं आणि अत्यंत महत्त्वाचं कारण बेरोजगारी। बेरोजगारी तर आपल्या देशात इतकी आहे की विचारू नका। कुठल्याही राजकीय पक्षाचा मेळावा घ्या, आंदोलन घ्या, बघा किती तरुण असतात रस्त्यावर। हे सगळे बेरोजगार आहेत, कारण ज्यांना उद्योग आहे, नोकरी आहे, ते कधी मेळाव्याला जात नाहीत, त्यांच्याकडे वेळच नसतो। पण आपल्याकडचे बेरोजगार ज्यांनी त्यांना बेरोजगार केलंय अशा नेत्यांच्याच मागे फिरत बसतात। हे कटू सत्य आहे। बाकी ज्यांच्यावरती जबाबदाऱ्या आहेत ते नोकऱ्यांसाठी वणवण फिरतायत। त्यांना कंत्राटावरती घेतलं जातं, 10-20 हजार रुपये पगार दिला जातो, पिळवणूक केली जाते। यापेक्षा घरी बसलो असतो तर बरं अशी त्यांची मानसिक अवस्था केली जाते। त्याला सोशल मीडियावरती अडकवून ठेवलं जातं। फेसबुकवरती पोस्टी टाकत बस, इंस्टाग्राम स्क्रोल करत बस। त्याच्या डोक्याला खुराक देऊन टाकलाय। आता नेपाळमध्ये सरकारनं हा खुराकही बंद केला आणि ठिणगी पडली, एक मोठं आंदोलन उभं राहिलं। काय काय झालं त्याचं वर्णन मी करत बसणार नाही, मर्यादा आहेत, लक्षात घ्या। पण ज्या कारणांनी हे आंदोलन पेटलंय तशी परिस्थिती आपल्या देशातही आहे। कारण तीच आहेत। आपल्या देशातही भ्रष्टाचार आहे, नेपोटिझम आहे, बेरोजगारी आहे। त्यामुळे काही लोकांना वाटतं आपल्याकडेही असंच आंदोलन उभं राहावं। आजपर्यंत ज्या पिढ्यांनी हे भोगलंय, सहन केलंय, पण येणारी जी पिढी आहे, जेनझी जी आहे, त्यांच्यात पेशन्स नाहीये। ते रोकटोक वागतात, व्यक्त होतात, मनाविरुद्ध घडत असेल तर ते पेटून उठतात। आणि त्यामुळे येणारी जी पिढी आहे, जी आज 2025 मध्ये आहे, ते या सगळ्या प्रश्नांकडे येत्या काळात कसं बघतात त्यावरती सगळं अवलंबून आहे। आपल्याकडचा सोशल मीडियावरचा विरोधी कट हा नेपाळसारखं भारतात व्हावं यासाठी फार उत्साही आहे। त्यात काही पत्रकार आहेत, काही कलाकार आहेत, बरेच आहेत। आता इथे सगळ्यांचं नाव घेत बसत नाही मी। पण अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्याचे किती वाईट परिणाम होऊ शकतात याचा विवेक या मंडळींकडे नसावा। आणि असं व्हावं असं वाटत असेल तर पर्याय काय? दुसरा सक्षम पर्याय आहे का आपल्याकडे? सरकारी संपत्तीचं नुकसान करून सरकार उलथवून टाकल्यानंतर पुढे काय, याचं उत्तर कोणीही देत नाही। पण हा जगातल्या सगळ्याच सत्तांना इशारा आहे की जनतेचा उद्रेक झाला तर काय होऊ शकतं। माजी पंतप्रधानांच्या पत्नीसोबत काय झालं नेपाळमध्ये, अर्थमंत्र्यांसोबत काय झालं, तुम्ही बघताय सोशल मीडियावरती नेमकं काय काय घडतंय। तुमचं या सगळ्याबद्दल नेमकं काय मत आहे? आपल्या देशातही असा उद्रेक होऊ शकतो का? कमेंट करून आपलं मत नक्की सांगा। या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय। धन्यवाद।